वैदेही लहानपणापासूनच एकलकोंडी. कधीच मित्रमैत्रिणींमध्ये मिसळली नाही की कोणाशी तिने मैत्री केली नाही. शाळेत असताना वर्गातही एकटीच बसायची, कुणाशी बोलायची नाही. मधल्या सुट्टीत डबा खाताना सगळ्या मुली घोळक्या घोळक्यानं गोलाकार करून बसायच्या, एकमेकींच्या डब्यातले पदार्थ खात असत. वैदेही मात्र लांब एकटीच बसत असे. सुरुवातीला मुलींनी बोलून पाहिलं, ती येत नाही म्हटल्यावर फारसा कोणी आग्रह केला नाही. खेळाच्या तासाला सुद्धा तिला फारसा रस नसे, त्यामुळे ती आणखीनच एकटी पडत चाललेली होती. तिला प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची, म्हणून ती कोणात मिसळायचीच नाही. घरी सुद्धा वैदेही फारशी बोलत नसे. सतत पुस्तक वाचत बसे, नाहीतर टी व्ही लावून कार्टून बघत बसे. आई अनेक वेळा ओरडत असे की वैदू जरा बाहेर खेळायला जा, मैत्रिणींकडे जा, पण ती हलत नसे. मग बाबाच हसून म्हणत, जाऊ दे ग, स्वभाव असतो एकेकीचा. लग्न झाल्यावर घर सोडून सासरी गेली की परत लवकर येणार नाही. मग आईलाही वाईट वाटत असे. कॉलेजला जायला लागल्यावरही तिच्या वागण्यात फरक पडला नाही. ती आणखीनच एकलकोंडी झाली. सारखं हातात पुस्तक, खूप वाचन करायची. हळूहळू ती कविता करायला लागली. तिचा एकटेपणा, सगळ्या जगाबद्दलची भीती तिच्या कवितेत उतरू लागली. वाचनानं परिपक्व झाल्यानं आणि एकांतवासाच्या अनुभवामुळे तिच्या कविता अर्धगर्भ व्हायला लागल्या. मात्र मूळ स्वभाव जात नव्हता. कवितांशी मैत्री झाल्यानं ती आणखीनच स्वतःला आकसून घेऊ लागली. दिवस दिवस रूममध्ये बसून कविता लिहित असे. आत्मविश्वास गमावल्यासारखी ती लोकांपासून लांब लांब राहायची. साहजिकच तिला जवळच्या अशा मित्र मैत्रिणी नव्हत्याच. दिवस रात्र एकटी राहून विचार करत बसल्यामुळे ती उदास राहायला लागली. वडिलांना तिची अवस्था बघवेना. काहीतरी करमणूक असावी म्हणून त्यांनी तिला मोबाईल आणून दिला, लॅपटॉप वापरायची परवानगी दिली. ती त्यात रमायला लागली, पण अधिकच एकलकोंडी होऊ लागली. काही दिवसातच ती तिच्या कविता फेसबुकवर पाठवायला शिकली. आणि काय आश्चर्य, तिच्या कविता वाचल्या जाऊ लागल्यामुळे तिला फेसबुकवर बऱ्याच मित्र मैत्रिणी मिळायला लागल्या. सारख्या फ्रेंड रिक्वेस्ट यायला लागल्या. कुणाला प्रत्यक्ष भेटावं लागत नसल्यानं ते तिच्या पथ्यावर पडलेलं होतं. लेखक कवींना अनेक ग्रुप्स असतात, तशा बऱ्याच ग्रुपमध्ये ती जॉईन झाली. ते एक बरं होतं, कुणाला समक्ष भेटावं लागत नव्हतं. फक्त लिहून मोकळं व्हायचं आणि लाईक्स बघत राहायचं. आता तिचा बराचसा वेळ मोबाईल बघण्यात जात असे. व्हॉट्सअपवरही तिच्या कविता फिरायला लागल्या. आई अनेक वेळा म्हणायची, डोळे खराब करून घेशील, जरा कमी करते वेळ, पण ती ऐकायची नाही. फेसबुकवर जेव्हा कविता टाकायची तेव्हा लाईक्सचा पाऊस पडायचा, खूप कमेंट्स यायच्या. कधी तिचीच कविता नाव बदलून दुसऱ्याच्या नावावर यायची, तेव्हा तिला हसायला यायचं. सरिता सागर नावाची एक मुलगी अशाच मनस्वी कविता करायची. कुणीतरी त्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करायचे. वैदेही तिच्या कवितांच्या प्रेमातच पडली होती, कारण दोघींच्या कविता साधारणतः सारख्याच मूडच्या असत. जणू तिच्याच मनातले विचार सरिता लिहित होती. वैदेहीला तिचं नावही खूप आवडलं होतं, सरिता सागर. नदी आणि समुद्र जणू एकमेकांचे प्रियकर, प्रेयसीच. वैदेहीला समुद्राचं खूप आकर्षण होतं. कवितेतून मनाची अवस्था सांगताना बरेचदा समुद्राच्या लाटा, गाज, सागराची गंभीरता यांच्या उपमा तिच्या कवितेतनं येत असत. सरितेच्या गूढ कविताही तशाच असत. वैदेहीच्या प्रत्येक कवितेला कधीकधी कवितेतूनच उत्तर मिळायचं, पण तेही फॉरवर्ड केलेलं असायचं. वैदेहीला राहावे ना, हा काय प्रकार आहे तिला समजे ना. सरिता डायरेक्ट का लिहित नाही? तिने सरिताला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकली.
बरेच दिवस झाले तिने रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केलीच नाही. वैदेहीनं कवितेतून विनंती केली तेव्हा अचानक रिप्लाय आला, आता मी नाही स्वीकारू शकत कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट, पण तू जर सुधारणार असशील, धीट होऊन समाजात वावरणार असशील तर एका अटीवर मी ॲक्सेप्ट करू शकेन. मी फक्त रात्रीच तुझ्याशी चॅट करू शकेन, दिवसभर मला वेळ नसतो. तुझी अवस्था माझ्यासारखी व्हायला नको असं मला मनापासनं वाटतं, म्हणून तुझ्याशी बोलावंसं वाटतं. वैदेहीने आनंदाने तिची अट मान्य केली. बघता बघता दोघींची एकमेकांना न भेटताही दाट मैत्री झाली. तिच्याही कविता खूप छान असत. सरिता पूर्वी कोकणातल्या अनेक मासिकातून कविता लिहित असे. एका कवी मंडळात नवे जुने कवी एकत्र येत असत. तिच्या कवितांचं वाचन करत, काव्यवाचन करत, तिला निमंत्रण देत, पण ती कधीच कोणात मिसळत नसे. ती त्या ग्रुपमध्ये नव्हती, पण ती वैदेहीला त्या ग्रुपची सभासद हो म्हणून सांगत होती. सरितानं अनेक वेळा वैदेहीला कार्यक्रमात भाग घे, तुझ्या कविता वाच असा आग्रह केला, तरीही वैदेही कधीच कार्यक्रमांना गेली नाही. ती घराबाहेर पडतच नसे. लोकांमध्ये जायचीच तिला भीती वाटायची आणि ती भीती तशीच राहिली. फेसबुकशिवाय सरिता आता व्हॉट्सॲपवरही वैदेहीशी गप्पा मारायला लागली. दोघी एकमेकींची सुखदुःख शेअर करत. सरिताचा प्रियकर तिला अचानक सोडून गेला होता, त्यामुळे ती फसवणुकीची सल तिला सहन होत नव्हती. ती वैदेहीला सगळं सांगायची, माझ्यासारखी होऊ नकोस, बाहेर पड. पण वैदेहीचा धीरच होत नसे. दोघी भरभरून बोलायच्या. बोलता बोलता कधी कधी सरिताचा आवाज एकदम खोल गेल्यासारखा वाटायचा, जणू विहिरीतून प्रतिध्वनी यावा ना तसा तिचा आवाज वैदेहीला वाटायचं. वैदेहीचा स्वभाव तिला समजला होता. ती सारखी वैदेहीला समजावून सांगायची की तू हुशार आहेस, जगाला तुझी किंमत कळायलाच पाहिजे. तू घाबरलीस तर जग तुला आणखीन घाबरवेल. जरा धीट हो, कार्यक्रमाला येत जा, घराबाहेर पडत जा. तू जर बाहेर पडली नाहीस तर एक दिवस माझ्यासारखी तुझी अवस्था होईल. मी तुझ्यासारखी होते आणि आता जगाला पारखी झाल्यासारखी अवस्था आहे माझी. तुझी प्रतिभा जगासमोर तू आण. हक्कानं भरभरून सरिता लिहायची, बोलायची. काही दिवसातच त्यांची मैत्री आणखीनच घट्ट व्हायला लागली. 2-3 वर्ष उलटली. सरिता रात्रभर व्हॉट्सअपवर मेसेजेस टाकायची, तिला खंबीर व्हायला सांगायची. माणसाचं आयुष्य खूप कमी असतं, ते भरभरून जगायला शिक. तुझ्याजवळ अक्षरधन आहे, ते वाचकांना मिळू दे. तू स्वतः समाजासमोर ये. आत्मविश्वासानं कविता वाचून दाखव, त्यांचे आशीर्वाद तुला मिळतील, असं खूप ती लिहित असे. वैदेहीला तिचा आधार वाटायला लागला होता. साध्या साध्या गोष्टीतही ती सरिताला सल्ले विचारायला लागली. इकडे वैदेहीचा आत्मविश्वास वाढायला लागला. मात्र काही दिवसात सरिताचं उत्तर देणं, समजावून सांगणं बंद झालं. रात्री भरभरून बोलणंही बंद झालं. कदाचित नोकरीमुळे तिला वेळ होत नसेल या विचारांनी वैदेही सुद्धा तिला काही विचारत नसे. हळूहळू तिचे फोन येणं बंद झालं. कधीकधी काही मेसेजेस रात्री अपरात्री येत असत, त्यावर वैदेही खुश असे. एखाद्या रात्री 12 वाजल्यानंतर सरिता भरभरून बोलत असे, पण तिचा आवाज खूप बदलल्यासारखा वाटत असायचा. पण वैदेहीला तिच्या बोलण्यानं हुरूप यायला लागला. सरिताच्या बोलण्याचा वैदेहीवर परिणाम व्हायला लागला. बघता बघता ती बदलायला लागली. हा बदल आईबाबांनाही जाणवला. त्यांच्याशी बोलतानाही ती सरिताचा सारखा उल्लेख करत असे. वैदेहीत आत्मविश्वास यायला लागला. ती आता तिच्या कविता मासिकांना पाठवायला लागली. तिला बक्षिसं मिळायला लागली. फेसबुकवर वैदेहीच्या कवितांचे व्हिडिओ येताच लाईक्सचा पाऊस पडायला लागला. अनेक जण त्या शेअरसुद्धा करायला लागले.
आपणही कोणीतरी आहोत याची जाणीव तिला व्हायला लागली आणि ह्याचं श्रेय ती सरिताला द्यायला लागली. सुरुवातीला भरभरून सल्ले देणारी सरिता आता वैदेहीशी कमी बोलायला लागली, कमी लिहायला लागली. एका रात्री तिने, तू आता धीट झाली आहेस, वाचकप्रिय कवयित्री झाली आहेस, हेच मला पाहिजे होतं, माझं काम आता झालं, असा मेसेज वैदेहीला टाकला आणि वैदेही एकदम नाराज झाली. ती सरिताला म्हणाली, आपली ओळख होऊन 2-3च वर्ष झाली आहेत, पण या वर्षात तू मला बदलून टाकलंस, तू मला कायम हवीस. त्यावर सरिताचं काहीही उत्तर आलं नाही. तिने काही लिहिलं नाही. तिने काही लिहिलं नाही अशी एकही रात्र जायची नाही. मग आता तिला काय झालंय? एकाएकी तिचे फोन मेसेजेस बंद का झाले? वैदेही सैरभैर झाली, विचार करायला लागले. सरिताशिवाय तिला चैन पडेना. तिने ठरवलं सरिताला भेटायला जायचं, थेट तिच्या गावाला, गुहागरला. तिच्या घरी जाऊन तिला चकित करायचं, तिला मिठी मारून सांगायचं, तू मला नवीन आयुष्य दिलंस, तुझ्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झालाय. तिने आईबाबांना विचारताच त्यांना आश्चर्य वाटलं. आपल्या मुलीला एवढा आत्मविश्वास देणाऱ्या त्या मैत्रिणीला भेटायची बाबांनी तत्परतेनं, खुशीनं परवानगी दिली. वैदू आता एकट्यानं बाहेरगावी जातीये याचंच त्यांना अप्रूप वाटत होतं. तिला भेटायचं या आनंदात एक दिवस ती निघाली. आता बाहेरचं जग खूप सुंदर वाटत होतं. माणसं एकमेकांशी बोलताना, हास्यविनोद करताना पाहून तिला सुद्धा सगळ्यांशी गप्पा माराव्याशा वाटत होत्या. आणि हे धाडस शिकवणाऱ्या सरिताला कधी एकदा भेटू असं तिला झालं होतं. सरिताचा पत्ता तिला तसा माहिती नव्हता, पण सरितानंच एकदा बोलता बोलता गुहागरचं, तिथल्या समुद्राचं आणि तिच्या घराचं वर्णन सांगितलेलं होतं. त्या वर्णनावरनं तिचं घर शोधणं तसं अवघड नव्हतं. तिला पत्ता विचारायला आता ती फेसबुकवर येतच नव्हती आणि रात्री फोनही करत नव्हती. अशा वेळी अचानक तिला भेटून चकित करायचं वैदेहीनं ठरवलं. सरिताला भेटल्यावर भरभरून गप्पा मारू, रात्रभर कविता वाचू, ही अशी स्वप्न बघत ती गुहागरला पोहोचली. निसर्गरम्य गुहागर खूपच छान गाव होतं. दुरूनच समुद्राची गाज ऐकू येत होती. एका अरुंद अशा रस्त्यावरच्या चाळवजा खोलीचा पत्ता सरितानं नकळत सांगितलेला होता. ती घाईघाईने तिकडे निघाली. ती चाळ तिने वर्णन केली तशीच होती. सरिता आपल्याला दिसणार या आनंदातच तिने त्या घराच्या दरवाज्यावर थाप मारली. थोड्याच वेळात एक म्हातारे आजोबा बाहेर आले. कोण पाहिजे तुम्हाला? सरिता, सरिता सागर, इथेच राहते ना ती? तिला सांगा वैदेही आली आहे, बोलवा ना लवकर. सरिता सागर? आजोबा विचार करायला लागले. नाही हो, अशा नावाचं कोणी राहत नाही इथे. वैदेही गडबडली. वर्णन तर याच घराचं होतं. ती म्हणाली, नाही हो, नक्की हाच पत्ता आहे. ही गडबड ऐकून एक मुलगी बाहेर आली. काय हो बाबा, कोण आलंय? अगं सुनबाई, अगं बघ ना, ही मुलगी म्हणतीये इथे कोणी सागर सविता नावाची मुलगी राहत होती म्हणून. ती मुलगी म्हणजे या आजोबांची सून असावी. ती एकदम म्हणाली, हो इथे राहत होती, बाबांना माहिती नाही आहे, पण गावातल्या मुलींबरोबर बोलताना नेहमी तिचा विषय निघतो. खूप छान कविता करणारी, एकाकी एकलकोंडी कवयित्री सरिता या नावाची मुलगी इथे राहत होती. खूप लोकांना तिच्या कविता आवडायच्या, पण ती कधी फारशी कोणात मिसळायची नाही. पण एका मुलावर तिने जीवापाड प्रेम केलं आणि त्या प्रियकरानं तिला फसवलं. 3-4 वर्षांपूर्वी नैराश्याच्या एका क्षणी, एका संध्याकाळी तिने आत्महत्या केली.
समुद्रात चालत गेली होती सगळ्यांच्या समक्ष. समुद्रावर फिरायला आलेल्या लोकांना समजताच ते धावले, पण एका बलाढ्य लाटेनं त्या सरिताला पोटात घेतलं. पुन्हा ती दिसलीच नाही. गावकरी म्हणतात काही लोकांना तिच्या कविता ऐकू येतात, म्हणून तर अजूनही तिचा विषय निघतो बरं का. ती मुलगी बरंच काहीतरी बोलत होती, पण वैदेहीचं तिकडे लक्षच नव्हतं. तिला चक्कर यायला लागली. तिच्या पायाखालची जमीन सरकायला लागली. म्हणजे अगं सरिता, तू माझ्यात आत्मविश्वास यावा म्हणून गेल्यानंतर सुद्धा. तिला काही सुचेना. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिचं लक्ष सहजच हातातल्या मोबाईलकडे गेलं. तिने सरिताचं व्हॉट्सॲप ओपन केलं तर सरिताचे सगळे मेसेजेस आपोआप डिलीट झालेले होते. तिने फेसबुक ओपन करून फ्रेंड लिस्ट चेक केली. सरिता सागर नावाची कुणी फ्रेंड नव्हतीच. वैदेहीला जणू ती हसताना दिसत होती. ती बोलायला लागली, सरिता, सरिता, मला तुझं देणं द्यायलाच हवं. सरिता, तुला भेटल्याशिवाय चैन पडणार नाही ग मला. सरिता, तू असं मला फसवूच शकत नाहीस. स्वतःशी बोलत बोलत वैदेही चालायला लागली. तिचे पाय आपोआप समुद्राच्या दिशेनं वाटचाल करायला लागले. श्रोते हो, ही होती सदानंद भणगे लिखित कथा फ्रेंड रिक्वेस्ट. श्रोते हो, या कथेतली सगळी पात्र प्रसंग संपूर्णपणे काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजन हाच हेतू आहे. श्रोते हो, कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचा अजून राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हीच एक नम्र विनंती. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.